अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण पुरुष या प्रभागासाठी स्वप्नील शिंदे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून शक्ती प्रदर्शन करत मुलाखत दिली आहे। अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण पुरुष या प्रभागासाठी स्वप्नील शिंदे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली। ही मुलाखत माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत पार पडली। अक्षय उर्फ स्वप्नील शिंदे हे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पक्षकार्य करत असून सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत। त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत समाजाच्या वतीनं त्यांना सामाजिक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच त्यांनी प्रभागामध्ये सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच विविध उपक्रम राबवून नागरिकांशी थेट संवाद साधला असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची व्यापक ओळख निर्माण झाली आहे। या मुलाखतीसाठी अक्षय उर्फ स्वप्नील शिंदे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह ढोल ताशांच्या गजरात उपस्थिती नोंदवली होती। त्यांच्या या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। नमस्कार, मी अक्षय उर्फ स्वप्नील राजेंद्र शिंदे होणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली आहे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, श्रीरामपूरचे कार्यसम्राट लाडके आमदार हेमंत ओगले साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नगरसेवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष दीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मी काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम करत आहे। मी गेल्या 5 वर्षापासून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक या क्षेत्रामध्ये काम करत आहे। तसेच मला समाजाच्या वतीने सामाजिक गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे माझ्या कामाची दखल घेऊन। मी पक्षश्रेष्ठींना मुलाखतीच्या वेळी माझ्या कामाचा सर्व लेखखोजा दाखवलेला आहे, दिलेला आहे। जर पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली तर मी नक्कीच त्या उमेदवारीचं सोनं करून दाखवेल, संधीचं सोनं करून दाखवेल। एवढेच मी तुम्हाला प्रसार माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।